नमस्कार, जाधव फॅमिली या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. चला तर आज सकाळपासून रात्रीपासून खूपच पाऊस चालू झाला इथं. उघडायचं नावच घेत नाही. जसं दिवस चाललाय तसा पाऊस वाढत चाललाय. बघा आमच्या इकडं इतकं पाणी आलंय वाळाला, खूप गल्ल्यांना पाणी साचलं. घरात पण खूप पत्र्यांमध्ये पाणी मावत नाही, एवढं पाणी घरामध्ये पण झालंय. दाखवते तुम्हाला किती पाणी किती भरून चाललाय आमचावाला. पण शेडमध्ये बांधलंय, त्यांना पण बाहेर बसता येत नाही. त्यांना चारा पण कापलेला नाही. आज चारा कापायला सुद्धा उघडून राहिले. बघा श्रीचे पप्पा इकडे पाणी बघू राहिले, घराकडे येतंय काय पाणी. बघा पूर्ण वाळ भरून चाललंय पाण्याने. पाणीच पाणी झालंय सगळीकडे. बघा रस्ता पण पूर्ण पाण्याने भरलेला आहे. इथं फुलांची झाडं लावलेली शेवंतीची, पण एवढं पाणी आहे का ती झाडं पण पूर्ण बुडून गेले पाण्यामध्ये. पूर्ण वाळ भरून चाललाय पाण्याने. पाऊस काही थांबायचं नावच घेत नाही. जोर जोरात पाणी वाहू राहिले. एवढे मोठे वाळ पण वाळात पण पाणी मावून नाही राहिले. खूपच पाऊस चालू आहे. पाऊस उघडायचं काही नावच घेऊन नाही राहिलं. सर्व नद्यांना पूर आलेले. बघा आम्ही मळ्यात असून आमच्या पाठीमागे एवढं पाणी, तेव्हा नद्यांना किती पाणी असेल. 8-10 दिवस चालू आहे, पण पाऊस काय उघडायचं नावच घेऊन नाही राहिले. आज तर खूपच चालू झाला. आज सांगितली का ढगफुटी का आज. मुलांना पण शाळेत काढून दिले. मुलांना शाळेत पाठवलंय तर तसा पाऊस पण वाढू राहिलाय. अजून जर पाऊस वाढलाय ना, घराकडे पण पाणी येण्याची शक्यता आहे. बघा एवढं पाणी वाढू राहिलंय. बघा पाणीच पाणी, सगळीकडे पाणीच पाणी. रस्ता पूर्ण पाण्याने भरलेला आहे. इथून तिथून रस्ता पूर्ण पाण्याने भरलेला आहे. फुलांची झाडं लावली शेवंतीची, इथं झाडं लावलेली पूर्ण पाण्यामध्ये होती, बुडून गेलेली. एवढं पाऊस चालू झालाय. बघा श्रीचे पप्पा तिकडे चारीतून वावरात पाणी येऊ राहिलं तर तिकडे बघायला गेलेले पाणी कुठून येतंय नेमकं. बघा बागेमध्ये जसं काही संध्याकाळी आता एवढं अंधार अंधार दिसतंय बागेत. भीती पण खूप वाटते दिवसा बागेत जायला, कारण की आमच्याकडे ना बिबट्याचा वावर जास्त वाढलाय. रोज बिबट्या फिरून जातो इथं. त्याच्यामुळं दिवसा पण बागेमध्ये जायची भीती वाटते. एवढं अंधार अंधार दिसतंय बागेमध्ये. पाऊस तर उघडायचं नावच घेत नाही. चारा वैरण करायसाठी वावरात जावंच लागतं. बघा आता इथे शेजारी तांबाटे लावलेले आहे, किती पाणी चाललंय सऱ्यांमधून. पाऊस जर जोरात चालू झाला ना, पिकं पण सडून जाते पाण्यामध्ये. पिकांचा पण काही उपयोग होत नाही लावून. पाऊस नसला का पाऊस नाही, पाऊस नाही. पाऊस जर आला तर खूपच नुकसान करून जातोय पाऊस. तेव्हा शेतकऱ्यांनी करायचं तरी काय. माझे कपडे पण धुवून झाले, शेडमध्येच वाळत टाकली मी. बघा पाऊस किती जोर जोरात चाललाय. मी पावसात आली पाणी दाखवण्यासाठी तुम्हाला. इथे खूपच पाणी आलेलं आहे वाळाला. बघा पूर्ण अंधार अंधार झाले. लाईट पण नाही घरामध्ये. घरात पण सगळीकडे वल्ल झालेले. बघा पाणी 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 पाणीच झालं सगळीकडे. 2 वर्षापासून पावसाने खूपच मनावर घेतलेले. शेतकऱ्याला काही जगूनच द्यायचं नाही. बघा इथं आमच्या गाई पण बांधलेले. बघा घरात पण बाहेर कसं लवांचं पाणी गळतं, तसं घरात पण पाणी गळू राहिले.
बघा इथून तिथून भांडे ठेवलेली मी घरामध्ये. पत्र्यांमध्ये पण पाणी वाहून हे राहिले. सगळीकडे वल्ल वल्लच झालंय. घरात पण जागा नाही बसायला. एवढा पण पाऊस नकोय. खूपच हाल करतोय पाऊस. बघा किचन मध्ये पण पूर्ण वल्ल झालेलं आहे. किचन पण माझं पूर्ण पाणी भरलेलं आहे बघा. किचन मध्ये सुद्धा थोडीशी जागा नाही पडली. पूर्ण वल्ल वल्ल. आता भांडे तरी किती ठेवणार ठेवते. रॅकवरती पूर्ण पाणी. सगळीकडे पाणीच पाणी आहे. बघा किती पाणी जायचं घरामध्ये. डायरेक्ट लावा लागलंय. घरातच लावा लागलं. तेव्हा पुसावं तरी किती, भरावं तरी किती पाणी. पूर्ण पॉट खाली पाणी चाललंय. बाहेर कसं लावावं लागतं तसं घरात लावावं लागलं. पाणीच पाणी झालंय सगळं. बघा इथे घरात पण ओलं आहे पूर्ण. बघा इकडे घरा आतमध्ये पण पूर्ण पाणी पाणी झालेले. बाहेर नाही कोरडं पण घरात पण कोरडं नाही आमच्यावालं. बघा बाहेरचा पाऊस पूर्ण अंधारून आलेलं आहे. असं वाटतंय का रात्रीचे आता 10:30 वाजलेले पण इतकं अंधारलेलं आहे. घरात लाईट आली त्याच्यामुळं काही वाटत नाही. नाही तर घरात पूर्ण अंधारून आले. चला मग तिची पप्पाने मुलांना सोडून आले. दूध घालून आले. त्यांची काय आंघोळ झालेली नाही आज लवकर. आज पाऊस चालू आहे त्याच्यामुळे आधी मुलांना सोडलं. दूध पण घालून आले. आता आंघोळीला गेले ते. मग आता त्यांच्यासाठी मला गरम चहा पण बनवायचा. या पण तुम्ही पण चहा प्यायला मग 10:30 वाजता सकाळचे. त्यांनी आज सर्व कामे आटपून घेतली आणि मग आज आंघोळीला गेले. कारण की मुलांना सोडायला गेल्यानंतर पूर्ण ओलं होतं ना माणूस. मग ते म्हणून डबल कपडे बदलायचे. मग तिथून आल्यावर मी आंघोळ करतो. आता ते आंघोळीला गेले तर मी चालले चहा ठेवायला. बघा माझा चहा पण उकळलेला आहे. या मग थंडगार गार वातावरणात गरमागरम चहा प्यायला. घटघट दुधाचा चहा आहे स्पेशल. आता मी ना चहा कपांमध्ये गाळून आहे ना बाहेर शेडमध्येच आणलाय दोघांना पण. मग त्यांच्यासोबत म्हटलं मला पण घेऊया थोडासा चहा. मग मला पण आणलाय मी. पाऊस पण जोर जोरात चालू आहे बाहेर. पाऊस असला की चहा प्यायला पण खूपच मजा येते गरमागरम. माझे काम पण आटोपले. मग निवांत बसले मी आता चहा प्यायला. त्यांची उशिरा आंघोळ झाली ना त्यामुळं मग माझं काम सर्व आटपले. चला मग तुम्ही पण या आमच्यासोबत चहा प्यायला. चला मग बाहेरचं वातावरण बघून आहे ना मुलांना आहे ना मिसळ खावाशी वाटत होती. मग आज आम्ही मिसळ बनवली. मग आता बघा तुम्ही पण. बघा अशी मिसळ बनवली. अशी मस्त तरी आली. तिला पाहूनच असं वाटतंय कधी जेवण करू. इकडे पाव पण गरम करून घेऊ राहिले. इथं बारीक शेव आणली. कांदा चिरलेला आहे आणि त्याच्यासोबत आहे ना मस्त गावठी केळं आहे खायला. चला मग असा होता आजचा व्हिडिओ जर आवडलाच लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करेल नसेल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा. असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघत राहा. बाय बाय. तुम गरम गरम उसळ पाव खायला.